Hello students, today we are going to study about your next chapter HCF and LCM. Now HCF, this is the short form of highest common factor, okay, and LCM means least common factor, okay. So from this HCF and LCM. So before going to this, we have to clear our some concepts. काही महत्त्वाचे जे कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. नाव फर्स्ट वन इज प्राईम नंबर. Okay, sorry, here I have told you least common factor, here least common multiple. Okay, HCF means highest common फॅक्टर, सगळ्यात मोठा असणारा जो कॉमन फॅक्टर आहे तो. अँड LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. आता हे जे आहे हे मी जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करेल त्यावेळेस समजावून सांगते. ओके, देन सी फर्स्ट कन्सेप्ट प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला मूळ संख्या असं म्हणतो. नाउ सी द डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर्स. आता त्याची व्याख्या काय सांगते? द नंबर विच कॅन बी डिव्हिजिबल बाय 1 अँड द नंबर इटसेल्फ ओनली इज कॉल्ड प्राईम नंबर्स. ओके, म्हणजे द नंबर विच कॅन बी डिव्हिजिबल बाय 1 म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला फक्त इट कॅन बी डिव्हिजिबल बाय 1, त्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या अँड द नंबर इटसेल्फ म्हणजे तीच संख्या यांनीच भाग जातो. अशी जी संख्या असते त्या संख्येला काय म्हणतात? प्राईम नंबर्स. ओके, द नंबर्स विच कॅन बी डिव्हिजिबल बाय 1 अँड द नंबर इटसेल्फ ओनली इज कॉल्ड प्राईम नंबर्स म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या यांनीच भाग जातो. अशा संख्येला काय म्हणतात? प्राईम नंबर्स असे म्हणतात. नाउ सी फॉर एक्झाम्पल 2. नाउ 2 इज डिव्हिजिबल बाय मीन्स व्हॉट इज द फॅक्टर ऑफ 2? 2ला कोणी भाग जातो? कुठल्या संख्येने भाग जातो? तर एक आहे, एकाने पण भाग जातो आणि दुसरी 2 आहे. ओके, मीन्स 1 अँड 2 मीन्स द नंबर 2 इज डिव्हिजिबल बाय द नंबर 1 अँड द नंबर इटसेल्फ, ती स्वतः संख्या. ओके, नाउ सी हियर 5. 5 is divisible by 1 and 5 only. Okay, means such type of numbers are called as prime numbers. Okay, now next concept is co-prime numbers. मग आता co-prime numbers कोणाला म्हणायचं? The numbers which do not have any common divisor other than 1 आर कॉल्ड को-प्राईम नंबर्स. म्हणजे अशा संख्या की त्या संख्यांचा जो कॉमन डिव्हिजर आहे तो एक, फक्त एक आणि एकच आहे. ओके, म्हणजे बघा आता हे एक्झाम्पल सी इन दिस एक्झाम्पल 17 अँड 19. सपोज हियर आय एम रायटिंग 17. सो व्हॉट इज द फॅक्टर्स ऑफ 17? म्हणजे 17ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? तर पहिला एक आहे, एकाने जातो. त्यानंतर 17 कुठल्या टेबलमध्ये येतो का? नो, it comes only its own table, means it is divisible by 17 only, means these are the factors of 17. म्हणजे हे 17चे फॅक्टर झाले 1 आणि 17. आता दुसरा नंबर काय दिलेला आहे? व्हॉट इज द अदर नंबर गिवन ओव्हर हियर? 19. सो अगेन 19 इज डिव्हिजिबल बाय विच नंबर? फर्स्ट 1. ओके, देन in any other table it comes? No, so it can be divisible by 19 only. Okay, means now see in this pair which is the common divisor here, common factor? Only 1 and here 1. Okay, means such type of pairs they are called as co-prime numbers. Okay, means which do not have common divisor other than 1. त्यांचा कॉमन डिव्हिजर कोण आहे? फक्त 1च आहे. ओके, अशा ज्या पेअर्स आहेत त्या संख्यांना काय म्हणतात? को-प्राईम नंबर्स. नाउ सी इन अदर एक्झाम्पल हियर 25. नाउ सी what are the factors of 25 here? 1 and again 25. 5 is also there. Okay, then 25 here
29. 29 is divisible by 1 and 29. Okay. So which is the common factor here? See, here 1 is here, again 1 is here. No other factor is common here. Only 1 is a common factor. So such type of pairs are called as co-prime numbers. Okay. Then twin prime numbers. आता twin prime numbers म्हणजे काय? If the difference between two prime numbers is 2, then the two prime numbers are called twin prime numbers. म्हणजेच काय दिलंय बघा, if the difference between two prime numbers, म्हणजे जर दोन प्राईम नंबर्स दिलेले असतील आणि त्या प्राईम नंबर्स मधला जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो कितीचा आहे? 2चा असेल तर then the two prime numbers आर कॉल्ड ट्विन प्राईम नंबर्स. म्हणजे अशा प्रकारचे जे पेयर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? ट्विन प्राईम नंबर्स. नाउ सी इन दिस एक्झाम्पल 3 and 5. ओके. नाउ सी देअर डिफरन्स बिटवीन 3 and 5 डिफरन्स इज 2 and they are prime numbers 3 and 5. It does not comes in any table. It can be divisible by 1 and the number itself only. Okay, that's why they are prime numbers, but their difference is 2. दोनचा फरक आहे म्हणून यांना काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर्स. अगेन हियर सी 5 and 7. Okay, here again difference is 2 and they are prime numbers. Here 11 and 13. See, difference is 2. दोनाचा फरक आहे ना 11 आणि 13 मध्ये, आणि दोघंही कसे आहेत? मूळ संख्या आहेत, त्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाहीत. ओके, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज twin prime numbers and more examples are given over here. Okay, then your next point is composite numbers. Now see, numbers other than 1 which are not prime numbers are called composite numbers. So simple ना. numbers other than 1 म्हणजे एक का व्यतिरिक्त ज्या काही संख्या आहेत पण ज्या मूळ संख्या नाही आहेत, ओके, असे जे नंबर्स आहेत राहिलेले त्यांना काय म्हटलं जातं? कंपोजिट नंबर्स असं म्हटलं जातं. मीन्स फॉर एक्झाम्पल 4 इज डिव्हिजिबल बाय, नाउ सी दिस 4 इज डिव्हिजिबल बाय 1, देन इट कम्स इन अगेन टेबल ऑफ 2, अगेन इट इज डिव्हिजिबल बाय 4. ओके, मीन्स सच टाईप ऑफ नंबर्स दे आर कॉल्ड ॲज कंपोजिट नंबर्स. त्यांना काय म्हणतात? कंपोजिट नंबर्स. सो जस्ट गिव्ह द रिव्हिजन ऑफ दिस concept, then you can realize it. Okay, so our next point is your practice set 10 which is given in your textbook. Okay, now see, first question is asked there, which number is neither a prime number nor a composite number. म्हणजे असा कुठला नंबर आहे की जो प्राईम नंबरही नाही आहे आणि कंपोजिट नंबर नाही आहे. म्हणजे आता प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर काय आहे हे कळलंय तुम्हाला. मग कुठला असा नंबर आहे बरं? विच इज नायदर ए प्राईम म्हणजेच 1 आहे, नॉर ए कंपोजिट. कंपोजिट म्हणजे प्राईम नंबर सोडून, मग हा तर 1 आहे. ओके, मीन्स दिस इज युअर ओनली आन्सर. हिअर ओनली 1 इज देअर. नाउ सी, नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क्ड, write all the twin prime numbers from 51 to 100. म्हणजे 51 ते 100 मधले आपल्याला काय लिहायचे? ट्विन प्राईम नंबर्स. आता ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? प्राईम नंबर्सच हवेत ते आपल्याला, पण त्यांच्यामधला डिफरन्स कशाचा हवा आहे आपल्याला? कशात कितीचा हवा आहे? 2चा. मग अशी कुठली पेअर आहे बरं आणि ते कुठल्या नंबर्समधले लिहायचे तर आपल्याला फ्रॉम 51 to 100. सो सी, आय थिंक 59 and 61, this one pair, and 71 and 73, this another pair. Okay, both are prime numbers, means they are divisible by 1 and the number itself. कुठल्याही टेबलमध्ये ही संख्या दोघीही येत नाही आहेत, फक्त 1ने भाग जातोय आणि त्याच संख्येने भाग जातोय. ओके, अँड देअर डिफरन्स इज 2, मीन्स दिस इज ट्विन प्राईम नंबर्स and this is again 71 and 73. This is another pair of twin prime numbers. Okay, now see, next example, which of the following are the pairs of co-primes? Okay, now see, in this example
ओके, फर्स्ट सी व्हॉट क्वेश्चन इज गिवन आस्क यू, विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खाली दिलेले जे काही संख्या आहेत आर द पेयर्स ऑफ को प्राइम्स, म्हणजे कुठल्या को प्राइम्स आहेत, असे कुठले पेयर्स आहेत त्या तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग आता को प्राइम्स काय आहेत कळलंय ना तुम्हाला, की त्यांचा कॉमन डिव्हिजर किती पाहिजे आपल्याला. डू नॉट हॅव एनी कॉमन डिव्हिजर अदर दॅन वन, कॉमन डिव्हिजर फक्त वनच पाहिजे, त्यांना आपण काय म्हणतो को प्राइम्स. म्हणजे आधी हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे, हे कळलं तर तुम्हाला हे सोडवता येईल. ओके, हां, नाव सी इन दिस एक्झाम्पल फर्स्ट पेअर इज गिवन 8 and 14. नाव टेल मी दिस 8 इज डिव्हिजिबल बाय विच नंबर्स और विच आर द फॅक्टर्स ऑफ 8 हिअर. म्हणजे ही जी 8 ही संख्या दिलेली आहे, ही 8 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. थोडक्यात पहिली गोष्ट 1 ने भाग जातो. ओके, सो राईट डाऊन 1. देन 2 ने भाग जातो. ओके, राईट डाऊन 2. 3 ने भाग जातो का, नाही जात, सो डू नॉट राईट. देन 4 ने भाग जातो का, सो राईट डाऊन. देन अजून कशाने भाग जातो, 8 ने जातो, सो राईट डाऊन 8. कळलं, म्हणजे ही संख्या आहे ती आली ही शेवटची संख्या. ओके, नाव दिस से अगेन नेक्स्ट 14. नाव 14 इज डिव्हिजिबल बाय 1, एकाने भाग जातो की नाही 14ला जातो. 2 ने जातो का, 2च्या टेबलमध्ये 14 येतात का, येतात, सो राईट डाऊन 2. 3 ने जातो का, हां, इज 14 इज डिव्हिजिबल बाय 3, येस ऑर नो, नो. हां, देन 4च्या टेबलमध्ये 14 येतात का, नाही. 5च्या टेबलमध्ये येतात का, नाही. त्यानंतर 6च्या टेबलमध्ये येतात का, नाही. 7च्या टेबलमध्ये येतात का, येतात, म्हणून 7. 8, 9 वगैरेच्या टेबलमध्ये नाही, डायरेक्ट 14मध्ये. ओके, सो नाव सी इन दिस एक्झाम्पल ह्यांच्यामध्ये जो कॉमन डिव्हिजर आहे तो कोण आहे, 1 1. ओके, मग सो व्हॉट इज अवर डेफिनेशन टेल को प्राईमची, फक्त कॉमन डिव्हिजर काय पाहिजे आपल्याला, 1च पाहिजे. ओके, आणि 1पेक्षा दुसरा, आता हा जरी कॉमन असला पण हा 1 नाही आहे, हाच 1 आहे. ओके, मीन्स दिस पेअर इज कॉल्ड ॲज, सो व्हॉट विल यू राईट, 18 and 14 हॅव 2 कॉमन डिव्हिजर्स. हा पण आहे 1 आणि 2 पण आहे. ओके, सो म्हणजे हे दीज आर ऑल्सो कॉमन डिव्हिजर, सो दिस इज नॉट ए पेअर ऑफ को प्राइम्स. ओके, म्हणजेच ही पेअर येईल का, मग आपल्याला फक्त 1च हवा होता पण इथे 2 पण आहे. ओके, म्हणजे ही त्याची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. सो युअर आन्सर इज दिस इज नॉट ए पेअर ऑफ को प्राइम्स. नाव सी इन द नेक्स्ट एक्झाम्पल 4 and 5. नाव सी 4, नाव टेल मी द फॅक्टर्स ऑफ 4, 1, 2 and 4. हां, म्हणजे एकाने जातो भाग, 2ने पण 4ला भाग जातो आणि 4च्या टेबलमध्ये पण 4 आहेत. ओके, सो 1, 2 and 4. देन 5चे फॅक्टर्स 1च्या टेबलमध्ये आहे 5 आहे, 2, 3, 4च्या आहे का, नाही, डायरेक्ट 5 आहे. नाव सी हिअर ओनली कॉमन फॅक्टर इज व्हॉट, इथे पण आहे आणि इथे पण आहे, कोण आहे, 1 आहे. ओके, म्हणजेच हे जे आहेत 4 and 5 डू नॉट हॅव any common divisor other than 1. Okay, so this is a pair of co-prime. So how will you write this, write in full sentence. 4 and 5 do not have any common divisor other than 1, hence is a pair of co-primes. ओके, म्हणजे कळलंय तुम्हाला आपल्याला काय काढायचं आहे, फक्त आपल्याला फॅक्टर्स 1च हवा आहे. हां, ठीक आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल 17 and 19. नाव सी 17 इज डिव्हिजिबल बाय 1 and 17. 19 is again divisible by 1 and 19. Now see here common factor is 1 1 here. Okay, same
just like above answer, copy it. Means 17 and 19 is a pair of co-primes. Okay, then what about 27 and 15? See 27. Now what are the factors of 27? It is divisible by 1. Okay, then this number 27 is divisible by 2. No, it does not comes in the table 2, or it is not divisible by 2. दोनाने भाग जात नाही. तीनाने जातो का? जातो. So write down 3. Then 4, 5, 6, 7, 8, direct 9, and finally 27. Then what about 15? 15 is divisible by 1. Again it comes into the table of 3, 5, okay, and 15 direct. Okay, means 1 and 1, these are common factor, but this extra common factor is also there. हा पण आहे. म्हणजे मग यावरून काय सांगता येईल तुम्हाला? इट इज नॉट ए पेअर ऑफ co-primes. ओके, सो इट इज नॉट ए पेअर ऑफ co-primes. कळलंय तुम्हाला? ओके, सो नाउ सी युअर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 11. फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला प्राइम फॅक्टर्स शोधायचे आहेत. नाव बी केअरफुल. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. नाव देर आर 2 मेथड्स, बट आय एम टेलिंग यू अबाउट व्हर्टिकल अरेंजमेंट ओनली. म्हणजे 2 पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतं, पण त्यातली व्हर्टिकल मेथड जी आहे ना ती सोपी आहे. तर ती आपण बघूया. व्हर्टिकल मेथड म्हणजे उभ्या पद्धतींची मांडणी करून हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. हां, मग आता यामध्ये काय करावं लागतं? सो फर्स्ट राईट डाऊन धिस नंबर 32 ॲज इट इज आहे तसाच ठेवायचा, आणि इथे काय करायचं, अशी थोडीशी उभी रेषा द्यायची, आणि इथे आणि ही रेषा द्यायचीच. बरेच मुलं जेव्हा नोटबुकमध्ये कॉपी करतात किंवा सॉल्व करतात तेव्हा ही रेषा मारत नाही. तर ती द्यायला हवी. नाव सी 32. नाव टेल मी दिस 32 इज ए even number. okay, and this number is divisible by 2. कोणत्या संख्येने भाग जातोय? 32ला. पहिली गोष्ट 2ने भाग जातो, म्हणून 2 इथे लिहायचा. सो राईट डाऊन 2 हिअर. नाव इफ वी डिवाइड दिस 32 बाय 2, सो व्हॉट इज युअर आन्सर? 32ला 2ने भाग दिल्यानंतर जो काही भागाकार येईल ते उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, मीन्स दॅट आन्सर यू हॅव टू राईट हिअर. ओके, मीन्स द क्वोशंट यू हॅव टू राईट हिअर. मीन्स 2 1 जा 2. then 1 remains here, and this 2, 12 becomes, the figure becomes 12. so 2 6 जा 12. सो युअर आन्सर इज 16. म्हणजेच 32ला जर 2ने आपण भागलं तर भागाकार किती येतो? 16. तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. ओके, नाउ सी इन नेक्स्ट स्टेप अगेन गिव दिस लाईन हिअर. नाउ दिस 16 इज अगेन डिव्हिजिबल बाय 2. ओके, म्हणजे 2ने भाग जातोय ना, म्हणून सो राईट डाऊन 2 हिअर. नाउ जर आपण या 16ला 2ने डिव्हाइड केलं तर काय आन्सर येतं? 2च्या टेबलमध्ये 16 कधी येतात? 2 8 जा 16. सो राईट डाऊन 8 हिअर. त्यानंतर अगेन नाउ दिस 8 इज अगेन डिव्हिजिबल बाय 2. ह्या 8ला परत 2ने भाग जातोय, म्हणून राईट डाऊन 2 हिअर. सो 2च्या टेबलमध्ये 8 कधी येतात? इट कम्स 2 4 जा. ओके, सो राईट डाऊन 4 हिअर. 2 4 जा 8. अगेन दिस 4 इज डिव्हिजिबल बाय 2. सो राईट डाऊन 2 हिअर. देन 2च्या टेबलमध्ये 4 कधी येतात? 2 2 जा, म्हणून 2. ओके, नाउ सी अगेन दिस 2 इज डिव्हिजिबल बाय 2. सो राईट डाऊन 2 हिअर, अँड 2 1 जा 2. सो राईट डाऊन 1 हिअर. सो व्हॉट आर द फॅक्टर्स? So 32 equal to, now these factors at the left hand side that you have to write in a multiple form. Sorry, means 2 into 2 into 2 into 2 into 2. How many 2 are there? 1 2 3 4 5. So you have written 1 2 3 4 5. Means these are the factors of the number. This one method is there. Then again another method is also there.
हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडव्या पद्धतीने सुद्धा हे दिलेलं आहे, पण तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती एक मेथड तुम्ही फॉलो करायची आहे. कुठली तरी एकतर ही मेथड वापरा किंवा ही मेथड वापरा. मग आता या मेथडमध्ये काय करायचं असतं, आता हा जो आपला नंबर दिला आहे, एक्झाम्पल दिलं आहे 32, सो राईट डाऊन 32. ओके, नाऊ टेल मी अगेन. नाऊ this 2 is 32 is divisible by 2, so write down 2. म्हणजेच 2ने 32ला भाग दिल्यानंतर काय भागाकार येतो तुमचा 16 ना, सो राईट डाऊन 16 हियर. ओके, नाउ इन द नेक्स्ट स्टेप दुसऱ्या पायरीत काय करायचं आहे, हा जो पहिला 2 आहे ना, हा आहे तसाच ठेवायचा आहे आपल्याला. ओके, मीन्स वी हॅव टू कीप दिस 2 ॲज इट इज, म्हणजे तो आहे तसाच ठेवा. आता give multiplication sign here. Now think about 16. Now again this 16 is divisible by 2, so write down 2 here. मग 2च्या टेबलमध्ये 16 कधी येतात, सो 2 8 जा 16, सो राईट डाऊन 8 हियर. अगेन इन द नेक्स्ट स्टेप बोथ दिस 2, हे पहिले दोन जे आहेत ना 2, राईट डाऊन ॲज इट इज, आहे तसेच उतरवा त्यांना. ओके, देन अगेन दिस 8 इज डिव्हिजिबल बाय 2, सो राईट डाऊन 2, आणि 2च्या टेबलमध्ये मग हे 8 कधी येतात, 2 4 जा, सो राईट डाऊन 4. अगेन इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट वी हॅव टू डू, दिस फर्स्ट 3 2, पहिले जे दोन आहेत 1 2 3 हे आहेत तसेच उतरवायचे. ओके, नाउ थिंक अबाउट 4. 4 is again divisible by 2, so here write down 2 into 2. Okay, means this you have get the factor, so finally you write down 32 equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. Okay, means this method is also right and this method is also right, but you have to prefer any one of it. Okay, कुठली तरी एक फॉलो करायची आहे. ओके, सो आय थिंक दिस मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर यू. इट इज सो इझी. हां, सो फॉलो इट. और यू कॅन फॉलो दिस ऑल्सो. कुठल्या तरी एका मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल. डू यू अंडरस्टूड अप टू दिस? ओके, सो सी व्हॉट देन युअर नेक्स्ट एक्झाम्पल. 216. This is fifth example in your textbook. 216. So I am writing 216 here. Now we are going to apply only vertical method here. Now see this 216. Now tell me here at the unit position 6 is there, means this number is a even number, समसंख्या आहे, means this number is divisible by 2, म्हणजे ह्या संख्येला समसंख्या असल्यामुळे 2ने भाग जातो. ओके, सो राईट डाऊन 2 हियर. हां, मग जर 2ने या संख्येला आपण भाग दिला तर आन्सर काय येणार बघा, 2 1 जा 2, then this 1 is there, so 2 0 जा 0 and 1 and 6 16 becomes now. So 16 is divisible by 2, so what is your answer, 2 8 जा 16, means this is your answer. Okay, then again this 108, this 8 is a even number, so again this whole number is divisible by 2, so write down 2 here. Okay, now see, if we divide this 108 by 2, so what is your answer, 2 5 जा 10. Okay, and 2 4 जा 8. Okay, then again this 54 is again divisible by 2, so write down 2 here. So what is your answer, what is your question, 54 ला जर 2ने डिवाइड केलं तर what is your answer, 2 2 जा 4. So 1 remain and 1 and this 4, total figure becomes 14, means 2 7 जा 14. Okay, now see this 27. Now this 27 is divisible by 2 here? No, because here at unit position there is a 7 and it is a ऑड नंबर, विषम संख्या आली. मग विषम संख्येला 2ने भाग जातो का? नो, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, सो राईट डाऊन 3 हियर. ओके, इट कम्स इन टू द टेबल ऑफ 3, सो 3 9 जा 27. अगेन नाउ दिस 9 इज डिव्हिजिबल बाय 3, सो राईट डाऊन 3 हियर. सो 3
3 za 19. Again this 3 is divisible by 3. So write down 3 here. So 3 1 za 3. Okay. Now this 1 comes. This process stops here. Okay. म्हणजे आता हे तुमचे थांबले. मग आता so finally write down your factors. So 216 equal to how many 2 are there? 1 2 3. So write down 2 into 2 into 2 into this 3 times 3 means 3 into 3 into 3 means this is your final answer. Do you understood up to this? Okay. So the remaining examples you have to solve from your textbook. Then your division method is omitted from your syllabus. म्हणजे जी डिव्हिजन मेथड दिलेली आहे ना ती सिलेबसमधून कॅन्सल केलेली आहे. सो वी टेक युअर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 12. ओके. हा प्रॅक्टिस सेट आपण घेऊया. यामध्ये नाव यू हॅव टू फाइंड आउट HCF. फाइंड दी HCF. Okay. So from this take first example is given 25 and 40 in your textbook. Another method is given but that is I think it is difficult for you. So you have to prefer this method only. Okay. By vertical method. So take this single number. म्हणजे तुम्हाला जोडी दिलेली आहे 25 आणि 40. So only take 25 here. Okay. Now see. This 25 is divisible by which number? 1, 2, 3. It is divisible by 5. So write down 5 here. So if 25 divided by 5. So what is your answer? 5 5 पाचाच्या पाड्यात 5 5 25. So 5. Now this 5 is again divisible by 5. So write down 5 1 5. Okay. Means संपला. हे तुमचे इथपर्यंत आलं. त्यानंतर you have to take the next number 40. Now see this 40 is again divisible by this is a even number. Okay. So it is divisible by 2 here. So if we divide by 2, so 2 2 4 and this 0 write down as it is. Again this 20 is divisible by 2. दोनाने भाग जातो. परत दोनाने भाग गेल्यानंतर भागाकार काय येणार तुमचा 10. 2 10 20. Then again this 10 is divisible by कशाने भाग जातोय 10 ला दोनाने जातोय. सो राईट डाऊन 2 हिअर. 2च्या टेबलमध्ये मग हे कधी येतात 10 5 2 5 10. Then 5 5 1. Okay. So write down these factors here. First write down first number 25 equal to. So what are the factors? 5 into 5. So write down 5 into 5. Then what about next number 40? 3 times 2 means 2 into 2 into 2 into 5. Okay. Now see. Now what we have to find out? We have to find out HCF means highest common factor. म्हणजे मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर कुठला आहे बरं? So 5 is here and 5 is also here. Means 5 is your answer. Means this is your final answer. Means HCF is 5 here. Okay. Then we take more example. Then see example number 3. The numbers are given 40, 60 and 75. Okay. So see again 40. So 40 is divisible by which number? 2. So write down 2 here. So if we divide this number by 2, what is your answer? 20. Again this 20 is divisible by 2. So write down 2 here. Your answer is 10. Again this 10 is divisible by 2. So write down 2 here. 2 5 10. Then again this 5 comes into the table of 5. So 5 1 5. This is about 40. Now take 60. Okay. So see here. So this 60 divisible by 2. So 2 3 6 and this 0 as it is. Again this 30 is divisible by 2. So write down 2 here. 2 1 2, 2 5 means 15 2 30. Then again this is divisible by 2? No. It comes into the table of 3 here. So 3 5 15.
15. Again this 5 is divisible by 5, so write down 5 here, means 5 ones are 5. Now this 75. Okay, now what about 75? 75, is it divisible by 2? No. Why? Because this 5 is there in their unit position. Unit position मध्ये काय आहे? 5 आहे आणि 5 कशी संख्या आहे? विषम संख्या. It is a odd number, so it is not divisible by 2. So think about 3. It is divisible by 3, so write down 3 here. Okay, so what is your answer? 3 2 6 and 3 5 15. हा, म्हणजे 75ला जर तुम्ही 3ने भागलं तर भागाकार तुमचा हा 25 येणार. नाउ दिस 25 इज अगेन डिव्हिजिबल बाय 5, सो राईट डाउन 5 हियर. 5 5 are 25. Again this 5 comes into the table of 5, so 5 1s are 5. So write down all the factors here. First number 40. 40 equal to 2 into 2 into 2 into 5. हे जे आलेत ना फॅक्टर्स, हे तुम्ही लिहून घेतले. देन व्हॉट अबाउट 60? 2 into 2 into 3 into 5. And what about 75? 3 into 5 into 5. Now see in this example, in this factors, which is the highest common factor? So here is 5, here also 5, and here also 5, means HCF equal to 5. Okay, do you understood up to this? Okay, now remaining examples you have to solve in your CW for practice. Okay, now today we will stop here, and the next remaining parts we will take in our next lecture. Okay, thank you.